जय माता महालक्ष्मी। आज आपण ऐकूया महालक्ष्मी माता व्रताची पौराणिक कथा, जी श्रद्धा, भक्ती आणि समृद्धीचे महत्त्व सांगते। जय महालक्ष्मी माता, जय वैभवलक्ष्मी माता। पूर्वी एका गावात एक गरीब पण धर्माभिमानी ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी आई महालक्ष्मीची नित्यपूजा होत असे। जरी घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती, तरी त्यांच्या मनात भक्तीचा दिवा सदैव तेजोमय असा होता। त्याची पत्नीही अत्यंत साधी, सुशील व भक्तिमान होती। ती रोज सकाळी लवकर उठून घर झाडून स्वच्छ करी, तुळशीला पाणी घाली आणि मग महालक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करीत असे। एकदा गावात भाद्रपद महिन्यातील शुक्रवारी महालक्ष्मी व्रताचे आयोजन करण्यात आले। गावातील सर्व स्त्रिया व्रतासाठी सज्ज झाल्या होत्या। तेव्हा त्या ब्राह्मण स्त्रीनेही ठरविले, माझ्याकडे साधन कमी असली तरी मी आईचे व्रत नक्की करणार। व्रताच्या दिवशी तिने घरात स्वच्छता केली, कलश स्थापन केला, धूप दीप लावला, फुलांचा हार अर्पण केला आणि संपूर्ण भक्तिभावाने तिने पूजा केली आणि दिवसभर मातेचा जप केला। जय महालक्ष्मी माता असे जप केला। पूजेच्या शेवटी ती कथा वाचू लागली। कथेनुसार जो हा व्रत श्रद्धेने करतो त्याच्या घरी आई महालक्ष्मी नांदते आणि संपत्ती, सुख, शांती यांचा वर्षाव करते। जय महालक्ष्मी माता। पूजा संपल्यावर ती ध्यानात मग्न झाली। तेवढ्यात समोर तेजस्वी प्रकाश प्रकट झाला। त्या प्रकाशातून आई महालक्ष्मी स्वयं प्रकट झाल्या। त्यांनी प्रेमळ स्वरात म्हटले, लेकी, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे। आज तुझ्या घरी धनधान्याची कधीही कमी होणार नाही। हे बोलून माता अदृश्य झाल्या। आजपासून त्या दिवसापासून त्या घरात सुख समृद्धी नांदू लागली। गावातील लोकांनीही पाहिले की पूर्वी गरीब असलेले ब्राह्मण आता श्रीमंत झालेले आहेत। त्यांच्या घरी सुख शांती नांदत आहे। जो कोणीही महालक्ष्मी माता व्रत कथा श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनातही आईचे अखंड आशीर्वाद लाभतात। जय महालक्ष्मी, जय माता राणी महालक्ष्मी। देवी सगळ्यांचे भले करो।